आणि त्या श्रावणाची आई आणि वडील आहेत. श्रावणाचे आई वडील हे अंध आहेत. जन्मजात तो श्रावण बाळ आपल्या आईनी वडिलांची सेवा करायचा. काय दुर्भाग्य असेल त्याचं. आई पण अंध आहे आणि वडील पण अंधच आहे. रोज त्या श्रावणाने उठावं, आपल्या आई आणि वडिलांची सेवा करावी. एक दिवसाचा प्रसंग आहे. श्रावणाची आई त्याच्या जवळ आली म्हणे, बाळा एक आमची विनंती आहे रे. वय झाले आता आमचं, कदाचित आम्ही आमची यात्रा संपवणार आहे. जास्त दिवस नाही आम्ही जगणार. बाळा कधी कधी वाईट वाटतं रे. आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा कसा असेल, माझा मुलगा कसा दिसतो, माझा मुलगा कसा दिसतो हे पाहण्याकरता प्रत्येक आईची तळमळ असते. दुर्भाग्य माझं, जन्मजात मी आंधळी आहे. तू कसा आहेस हे तुला पाहिलं नाही मी. तू दिसतो कसा हे मला माहित नाही. आई बापांच्या आयुष्यामध्ये आपला मुलगा हेच त्यांना सर्वस्व असतं. लहानपणी मुलाचे लाड करावे म्हणजे मुलाला काही लागेल ते द्यावं. मुलाचा हट्ट असतो, तो मुलगा रडतो, त्याचे हट्ट त्या आईबापाने पूर्ण करावे हे माहित होतं. पण दुर्भाग्य रे बाळा, तू आमच्या पोटी जन्म घेतला, तुझा लाडही करता आला नाही. तुला काय हवं असेल ते कधी देता आलं नाही. तू तरी कोणापाशी मागणार आहेस? आता आमची एक शेवटची इच्छा आहे. शेवटी मरणाच्या अगोदर माझी विनंती आहे की आम्ही तीर्थयात्रा करावी. आम्ही काशीला जावं. घेऊन जाशील आम्हाला? श्रावण बोलतो, आई घेऊन जाशील का म्हणजे काय? अरे मुलगा आहे मी तुमचा. आई वडिलांची इच्छा पूर्ण करणं हे मुलाचं आद्य कर्तव्य असतं. मी क्षमा मागतो. जे मुलं आई बापाची इच्छा पूर्ण करत नाहीत ना, ते मुलं म्हणण्याच्या लायकीचे सुद्धा नसतात. आई आणि वडिलांना काय वाटत असेल ते मुलाने पूर्ण केलं पाहिजे. आणि तुमची काय फालतू मागणी नाहीये ना. तुम्हाला काशीला द्यायचे ना, मी घेऊन जाईल. तो श्रावण आहे, कावडी तयार करतो. एका कावडीमध्ये आईला बसवलं, एकामध्ये वडिलांना बसवलं. खांद्यावरती घेतो आणि तो श्रावण बाळ आई आणि वडिलांना काशीला घेऊन निघाला. मजल दर मजल करत 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 तो श्रावण बाळ अयोध्येमध्ये येऊन पोहोचला. अयोध्येचा राजा दशरथ शिकार करण्याकरता सकाळी नगराच्या बाहेर पडला होता. धनुष्यबाण हातामध्ये आहे. घोड्यावरती बसून दशरथ राजा शिकार करण्याकरता वनामध्ये आला. दिवसभर शिकार शोधली पण शिकार भेटली नाही. राजा होता, राजहट्ट होता. काही झालं तरी चालेल पण आज शिकार करूनच घरी परतेन हा निश्चय त्या दशरथ राजाने केला. दिवस मावळला, सायंकाळ झाली, रात्र झाली, तरी राजा घरी परतत नाही. राजाने विचार केला, या ठिकाणी छोटस तलाव आहे, तळ आहे, या तळ्यामध्ये पाणी आहे आणि रात्री पाणी पिण्याकरता कुणीतरी एखादा प्राणी येईल. पाणी पिण्याकरता एखादा प्राणी आला की मग मात्र मी त्याला मारेल. या हिशोबाने दशरथ राजा एका झाडावर जाऊन बसला. संध्याकाळची वेळ आहे. श्रावण बाळ आपल्या आई आणि वडिलांना घेऊन त्या ठिकाणी आला. त्या वनामध्ये त्यांना ठेवलं. रात्री इथे मुक्काम करावा या उद्देशाने त्याने आपल्या आई आणि वडिलांना त्या ठिकाणी बसवलं. तो शेजारी बसला. आई म्हणते, बाळा दिवसभर झाला तू चालतोय रे, थकला अशी, थोडा आराम कर. श्रावण खाली बसला. श्रावणाचे वडील म्हणतात, बाळा आपण कुठं आहेत रे? म्हणजे बाबा अयोध्येमध्ये आहोत. इथे पाणी मिळेल का? पाणी मिळेल का म्हटल्याबरोबर श्रावणाने हातामध्ये कमंडलू घेतला आणि कमंडलू घेऊन तो श्रावण पाण्याच्या शोधामध्ये निघाला. चालायला लागला. चालत 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 तो श्रावण बाळ त्या तलावापर्यंत येऊन पोहोचला. आणि तलावात त्याने पाणी पाहिलं. हातामध्ये कमंडलू आहे. तो कमंडलू श्रावण बाळाने त्या पाण्यामध्ये बुडवला. बुडबुड बुडबुड असा आवाज झाला.
आणि आवाज झाल्याबरोबर तो आवाज दशरथ राजाच्या कानावरती पोहोचला. अंधार आहे, दिसत नाही. दशरथ राजाला असं वाटलं ज्या ते पाण्याचा आवाज येतोय त्या कड्यामध्ये पाणी पिण्याकरता एखादा हिंस्र प्राणी आला असावा. प्राणी आहे काय या उद्देशाने राजाने लक्षवेधी बाण मारण्यामध्ये तरबेज असणारा राजा धनुष्याला बाण लावला आणि श्रावणाच्या दिशेने बाण सोडला. सु 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 करत तो बाण निघाला आणि नीट श्रावणाच्या वक्षस्थळावर जाऊन लागला. आई ग असा आवाज निघाला. श्रावण बाळ खाली पडला. कमरेपासून खाली श्रावण बाळ वर आहे. कमरेपासून वर श्रावण बाळ पाण्यामध्ये पडलेला आहे. माणसाचा आवाज आहे हे दशरथाला समजलं. धनुष्य हातातला खाली टाकला. दशरथ राजा धावत आले आणि त्या श्रावणाला वर उचललं. श्रावणाचं मस्तक मांडीवरती घेतलं आणि विचारलं, कोण आहे बाळा तू? कोण आहे म्हटल्याबरोबर श्रावण बोलला, तुम्ही कोण आहे? मी, मला दशरथ असं म्हणतात. अयोध्येचा राजा आहे मी. दशरथ शब्द ऐकल्याबरोबर बिघडला श्रावण. दशरथ नाव ऐकून होतो राजा तुझं मी. या पठ्ठ्याच्या देशामध्ये कोणीतरी असा एक शूरवीर राजा आहे की तो राजा देवादिकांनाही मदत करतो. राजा पराक्रमी राजा आहे असं नाव ऐकलं होतं. काय पराक्रम केलाय रे तू आज. एका अंध आईबापांचा आधार संपवलाय तू राजा. पराक्रमी राजा आहे हे मला माहित होतं, पण असा पराक्रम करशील हे मला माहित नव्हतं. आईबाप माझे आंधळे आहेत रे, दिसत नाही त्यांना. राजा, प्रत्येक मुलाची अपेक्षा असते की आई बापाने मुलाचा सांभाळ करावा, त्याचे लाड करावे, त्याला लागेल ते द्यावं, पुरवावं. कदाचित ते भाग्य मला नाही भेटलं. मी कसा आहे हे माझ्या आईनं नाही पाहिलं. मी कसा दिसतो हे माझ्या बापाला माहित नाही. जन्मजात ते आंधळे आहे, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी त्यांची सेवा करतो. राजा, त्यांना कोणीच नाही रे. एकटा मी होतो. मी त्यांना सांभाळायचो. माझ्या बापाची शेवटची अपेक्षा होती की त्यांना काशीला घेऊन जावं आणि माझ्या आई आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता मी त्यांना काशीला घेऊन चाललो होतो. इथं काय ते जवळ दोघ जण होता. एका झाडाखाली बसले. वडिलांना माझ्या तहान लागली होती. घाबरायचे ते पाणी मागायला मला. एक तर त्यांना मी घेऊन चालतोय. एवढ्या वर्षापासून त्यांना इथपर्यंत मी चालत चालत घेऊन आलोय. काही मागत असताना त्यांना भीती वाटते माझ्याकडे. लाजतात ते, संकोच वाटतो त्यांना. आपण मुलाला कसं मागावं, आपण तर काही नाही दिलं. 3 दिवस ते उपवाशी राहतात, पण कधी जेवायला मागत नाही. बाळ आणणारे कुठून या उद्देशाने. त्यांना पाणी प्यायचं होतं. राजा, पाणी आणण्याकरता मी या तलावावरती आलो होतो. तू मारले मला. मरणार आहे मी आता राजा, लक्षात ठेव. एक विनंती आहे माझी. मी मरतोय पण माझी विनंती आहे, हे कमंडलू घे. या कमंडलू मध्ये पाणी घे आणि ते पाणी नेऊन माझ्या आई आणि बापाला पाजव. एवढं उपकार माझ्यावर करशील? राजाने वचन घेतलं. श्रावण बाळ मृत्युमुखी पडला. राजाने हातामध्ये कमंडलू घेतलं आणि कमंडलू घेऊन तो राजा श्रावणाच्या आई आणि वडिलांच्या समोर आला. पायाचा आवाज आला. बाळा आला तू? आई बोलते श्रावणाला, बाळा तुला त्रास होतो का रे आमचा? मी तुला त्रास देते का बाळा? तुला त्रास होतो का रे बाळा आमचा? श्रावण बाळ बोलत नाही. श्रावण नाही ते बोलेल कसा? बाळा का बोलत नाहीस तू? तरी राजा बोलत नाही. आई होती आई, सामान्य व्यक्ती नव्हती. श्रावणाची आई म्हणते, बाळा तू जर मला बोलत नसशील ना तर तुला मला पाणी पाजवायचा काहीच अधिकार नाही. तुला वाटत असेल तुझ्या हाताने मी पाणी पियावं तर तू मला बोललं पाहिजे, अन्यथा मी तुझ्या हाताने पाणी पिणार नाही. माझी विनंती आहे, ऐका.
मुलाने कोणाला बोललं नाही तरी चालेल, तुम्ही कोणाला बोला किंवा न बोला, पण तुमच्या आईला मात्र नक्की बोलावं. जगामध्ये सर्वश्रेष्ठ दैवत जर कोण असेल ना तर ती आपली आई असते. आईचं दुःख मुलांना कधीच कळणार नाही, पण मुलाचं दुःख आईला कळल्याशिवाय राहत नाही. तिला कळतच, मुलाच्या बोलण्याहून ती ओळखते माझा राजा दुःखात आहे. फक्त मुलाचा आवाज जरी तिला लहान आला ना तरी तिला कळतं की माझं सोना दुःखी आहे. हो, आई असते ती. कधी कधी वाईट वाटतं पाटील साहेब, एक आई 4 मुलांना सांभाळते बघा. एक आई 4 मुलांचा सांभाळ करते. दुर्भाग्य असेल ती आईचं, ती 4 मुलं एका आईला सांभाळू शकत नाही. लहान असताना ती आई 4ही मुलांना सांभाळते, काही कमी पडू देत नाही. पण हे टोनगे मोठे झाले ना, एका आईला सांभाळत नाही. राजा, जर तुला मला बोलायचं नसेल ना बाळा, तर मला पाणी नको रे पाजू. का बोलत नाही सांग ना. शेवटी नाईलाज झाला, मी राजाला बोलावं लागलं. राजा बोलतो, मी तुमचा बाळ नाही, मी तुमचा राजा नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. अयोध्येचा राजा? माझा राजा कुठे आहे? कुठे माझा बाळ? कुठे आहे म्हटल्या बरोबर दशरथ राजाने सर्वस्तर सगळी कथा सांगितली. तुमचा मुलगा संपला हे वाक्य कानावरती पडल्या बरोबर रागाने लालबुंद झाले दोघे. राजा, अरे माझ्या मुलांना मारतो आणि मला पाणी पाजतो. लक्षात ठेव राजा, माझा जर मुलगा जिवंत नसेल तर मी आता जिवंत राहत नाही, पण असं नाही करणार. मी मरत असताना जर माझा मुलगा जवळ नसेल, लक्षात ठेव राजा, अरे तुला सुद्धा 4 मुलं असतील, पण तू मरत असताना एकही मुलगा तुझ्या जवळ नसेल, हा शाप माझा. दोघेही मरतात, दोघेही मृत्युमुखी पडतात. राजाला शाप दिला.